श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. आज आपण बघणार आहोत श्रीमनाचे श्लोकमध्ये 53वा श्लोक. सरातील मग बघूया. सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थाने या श्रीमनाच्या श्लोकामध्ये मला का उपदेश केला आहे की सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी म्हणजे काय, आपण दररोजचं आयुष्य जगतो पण त्यामध्ये काय सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी, तर आपला हवावासा कोण वाटतो, तर जो सर्व लोकांना आवडतो तोच आपल्याला हवासा वाटतो, कारण त्याचे स्वभाव विचार हे चांगले असतात. मग समर्थ काय सांगतात की प्रिय समर्थांना प्रिय कोण आहे, तर समर्थांना आपण आवडलं पाहिजे का आपण समर्थांना आवडलं पाहिजे, दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे काय, समर्थ काय सांगतात की आपण म्हणतो समर्थ मला आवडतात, आणि समर्थ काय सांगतात की लोकांना आपण आवडतो पण समर्थांना आपण कितपत आवडतो, तर तेव्हा सांगतात की सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी. समर्थ काय सांगतात की आपण जगताना काय केलं पाहिजे की कोणाचे मन न दुखवता आपलं आचरण हे उत्तमच ठेवलं पाहिजे. मग सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी, तर आपलं आचरण हे समर्थांना आवडेल असं असावं. समर्थांचं जे आहे ते समर्थांसारखंच व्हायला पाहिजे ना. मग काय व्हायला पाहिजे, तर आपलं आचरण, वागणं आणि विचार ह्या तीनही गोष्टी समर्थांशी मॅच झाल्या पाहिजेत. नंतर काय, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. मग आपला वाद हा कुठंपर्यंत असतो, आपण नाही म्हणतो वादे वादे वितंड वादे. मग बोलण्यातून काय झालं पाहिजे, कम्युनिकेशनमधून काय झालं पाहिजे, तर आपण जे काही बोलतो तर त्यामधून हा संवाद झाला पाहिजे. वाद आणि विवाद या दोघांमध्ये खूप फरक आहे. वाद हा कसा होतो, तर तो विकोपाला जातो. मग आपण काय केलं पाहिजे की काही गोष्टी चुकलं तर आपण हे समोरच्यांना सांगितलं, तरी आजकालच्या आयुष्यात जगताना समोरच्या व्यक्तीला त्याचा राग येतो, पण आपण चुकत असताना तर काय सांगितलं पाहिजे, तर समर्थांनी आपण जे सांगितलं आहे तर समोरच्या माणसाला चुकू नको हे गोड शब्दात सांगितलं पाहिजे. समर्थ आपल्याला कधी रागावून सांगत का, तर नाही. समर्थ किती जरी वेळा चुकलं तरी समर्थ आपल्याला सामावून घेतात. मग समर्थ काय सांगतात, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. मग विवेकातून आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर तो वाद संपवता आला पाहिजे. नंतर काय सांगितलं आहे, न बोले एकदा मिथ्यवाचा त्रिवाचा. समर्थांचा दास हा इतका उत्तमाचा आहे की समर्थांचा दास का म्हणलं, कारण आपण श्रवणाला जातो, बैठकीला जातो, पण समर्थांचा दास हा कसा असला पाहिजे, तर कुठेही भ्रष्टाचार करतो का, तर नाही. समर्थांचा दास हा कसा असला पाहिजे, तर समर्थांच्या आचरणातला आणि विवेकातला असला पाहिजे नाही. मग समर्थ काय सांगतात, मग नुसताच भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही, तर समर्थ सांगतात की आपण जे काही काम करतो हे आपल्या कष्टाने केलं पाहिजे. याची खरी प्रचिती तेव्हा येते ज्यावेळेस आपण ते काम इतकं निष्ठेने आणि पूर्णतेने करतो, समर्थांच्या आचरणात करतो, तर त्याचं फळ हे 100% असतं. आपण काय बघतो की आपल्याला कष्ट हे बघतो की समर्थ आपण इतक्या पगारात जगतो, आपल्याकडे इतकी संपत्ती कमी आहे, मग कसं. समर्थ म्हणतात तू संपत्ती बघू नको, तुझा मालक, तुझा आयुष्याचा बाप अख्खा श्रीमंत आहे. आपण कोण आहोत, तर राजाची कन्या आहोत. मग राजाची कन्या ही भीक मागेल का, तर नाही. मग समर्थ हे सांगतात की आपण राजाची कन्या आहोत, मग राजाची कन्याने कसं राहायला पाहिजे, तर राजासारखं राहायला पाहिजे ना. नंतर काय सांगतात की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता ज्याच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत, समर्थ कधी खोटं बोलतात का, तर नाही. समर्थ कधी वाद करतात का, तर नाही. समर्थ आपल्याला त्यांच्या सुंदर शब्दात समजावून सांगतात. मग तो दास उत्तमाचा. तर हा होता श्रीमनाचे श्लोकमधील 53वा श्लोक. उरले श्लोक आपण बघा पुढच्या भाग. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.